नमस्कार, मी प्रिया पाटील। आता मला तुम्हाला मटण करून दाखवणार आहे, तेही मालवणी पद्धतीत। तर मी हे स्वच्छ धुवून आणि कापून घेतलं आहे मटण। आता आपण ह्याला हळद लावून 5 ते 6 शिट्ट्यामध्ये शिजवून घ्यायचे। चला आता आपण ह्याला हळद लावून घेऊया सर्वात आधी। व्यवस्थित हळद लावून घेऊया। हे बघा, व्यवस्थित हळद चोळून घेतलेलं आहे मटणाला मी। आता आपल्याला हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचं। चला बघूया। मटण शिजवून घेतलंय मी 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये। हे बघा, साहित्य सांगते काय काय घेणार आहे मी। कांदा घेतलाय फोडणीला, गरम मसाला, चवीनुसार मीठ, मालवणी मसाला आणि तेजपत्ता। चला आता आपण फोडणीला टाकून घेऊया। तेल टाकून घेऊया आपण। तेल थोडं जास्त टाकायचं आपल्याला, जास्त थोडं। सर्वात आधी आपल्याला कांदा टाकून घ्यायचा फोडणीला। थोडा फास्ट करते गॅस। तुम्हाला वाटेल तरी गॅस चालू आहे। तेजपत्ता, व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्याला। लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं। तुम्ही टॅमॅटो पण ऍड करू शकता ह्याच्यामध्ये, पण आम्ही कधी जास्त टॅमॅटो नाही वापरत मटन चिकन मध्ये। थोडा लालसर होईपर्यंत मसाला टाकून घेऊया। मालवणी मसाला घरगुतीच सगळं वापरणार आहे मी। गरम मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आपल्याला। लसूणची पेस्ट ही पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आपल्याला। आणि नंतर आपल्याला त्यामध्ये मटण मिक्स करायचं। आता आपण मटण घेऊया। मटण ऍड करूया। हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण। आणि मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। आपल्याला याच्यामध्ये वाटप टाकून घ्यायचं आहे। मी वाटप करूनच ठेवलंय कांदा खोबऱ्याचं। कांदा खोबऱ्याचं वाटप रेडी आहे। चला आपण टाकून घेऊया आता मटण। मला जेवढं हवं तेवढं टाकून घ्यायचं आहे। मिक्स करून घेऊया वाटप। कलर पण बघितलं छान आला। सगळे घरगुतीच मसाले मी टाकले त्याच्यामध्ये, कोणता बाहेरचा आणून मिक्स नाही केलाय। आणि ह्याच्यामध्ये आपल्याला मटणाचं पाणी टाकायचं आहे, गरम पाणी। ते आपण ते उकळत ठेवलेलं ना मटण, त्याच्यामध्ये तेच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये ऍड करायचं आहे। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। हे बघा, हे मटण शिजवायचं पाणी टाकायचं आपल्याला। आणि थंड पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा आपल्याला। हे सगळं पाणी ऍड करायचं आपल्याला। आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। आणि याला झाकण मारून ठेवायचं आहे। आता काय एवढं चांगलं छानपैकी शिजलंय मटण, जास्त वेळ नाही लागणार आपल्याला। झाकण मारून ठेवते आणि थोडंसं पाणी टाकते, थोडंसं बस। आता आपण 10 मिनिटांनी बघू। चला आपण बघूया। बघा, आपलं मटण आता रेडी आहे। छान की कलर पण आला याला। तुम्ही पण असं मालवणी पद्धतीत नक्की मटण ट्राय करून बघा। जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही, मीडियमच झालं। आता आपण याच्यात कोथिंबीर सोडून घेऊया।
आणि माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट नक्कीच करा.